सो हाय गाईज, ट्रेन आलेली आहे. तर मी निघणार आहे पालघर स्टेशनला आहे. मी पालघर स्टेशनपासून आता हरिद्वारची ट्रेन आला आहे आमची डेहराडून एक्सप्रेस. 16ची वेळेस आता निघतील आम्ही. 27 लोक आहेत आमची. बघू शकतात पब्लिक, तुम्ही मस्त फुल एन्जॉय करणार आहे. पुढे दाखवतो तुम्हाला पुन्हा एकदा. फायनली मित्रांनो मी पोहोचला आहे हरिद्वारला. बघू शकतात खूप गर्दी आहे. आता सरळ नाश्ता करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघतील. पुढे दाखवेल तुम्हाला प्रवासात किती मजा येईल. आमची माणसं अजून आहेत बाकी, तेवपर्यंत येतील. तेवपर्यंत आम्ही थोडा रेस्ट करतो, नाश्ता वगैरे करू मस्त. बघू शकता तुम्ही भरपूर गर्दी आहे पालघरला. आम्ही काल रात्री निघालो होते 2 वाजता. आज मात्र सकाळी 8 वाजता पोहोचले आहेत. थोड्या वेळ तुम्हाला पुढे कंटिन्यू जर्नी करताना बघायला मिळेल. आमचा ग्रुप आहे इकडे मित्रांनो. 27 जण आहेत आम्ही. हरिद्वारपासून केदारनाथ, बद्रीनाथ, मानवनाथसाठी आमची बस आहे मित्रांनो. 27 जण आहेत आम्ही. सर्व आता बॅग वगैरे पॅकिंग चालू आहे. पुन्हा थोडाच वेळात आम्ही निघतो. तुम्हाला बघायलाच भेटेल मस्त एकदम मजेत. गंगामध्ये स्नान करून आम्ही चाललो आता गंगामाताच्या दर्शनाच्या मंदिराकडे. काय यार, मन पावन हो गंगा में डूबे नहाए, मन रावण जो लहरों में तुमने बहाए. हाय, गंगेचं स्नान केलं आम्ही. गंगा मातेचं मंदिराचं दर्शन केलं आणि आता आम्ही धारी देवीच्या मंदिरात जाणार आहेत. आता या गंगाचं तुम्ही व्ह्यू बघू शकता. खूप गर्दी आहे, एकदम मस्त आहे. आता आम्ही धारादेवीचे दर्शन करत आहे. आता बसमध्ये बसून परत प्रवास चालू आहे. प्रवासाला दाखवतो तुम्हाला. चला बाय. आता आम्ही देवप्रयागला आहेत. त्रिवेणी संगम बघू शकता. बघा रस्त्यात देवाचा स्टॉप झाला आहे. दुपारचे वाजल्यात बरेच, लेट जेवण झालं आहे. मस्त पुलाव जेवल्यात आम्ही. आता थोड्या वेळाने आम्ही जाणार आहेत केदारनाथचे 5 किलोमीटरवरचा स्टॉप आहे. हाय मित्रांनो, सकाळचे 4 वाजल्यात. आंघोळ वगैरे झालं आहे. आता केदारनाथसाठी फक्त ट्रॅकिंगसाठी 5 किलोमीटर लांब आहेत आम्ही. आता आंघोळ करून नाश्ता थोडासा लाईट वरती गेल्यावरच करू आम्ही. आणि फायनली केदारनाथची ट्रॅक चालू झाला आहे. इकडनं स्टार्ट झालं आहे आम्ही चालायला. 27 जणांचा ग्रुप आहे आमचा.
भगवान शिवाशी लग्नासाठी भरपूर वर्ष प्रार्थना तपश्चर्या केली. त्यानंतर भगवान शिवप्रसन्नाने तिला वर दिला की मी तुझ्याशी प्रसन्न. त्यानंतर गौरी मातेनी अंगाचा पूर्ण मळ काढून स्नान केलं म्हणून गौरी कुंड पडला. आणि जो गणपतीचा उगमस्थान ते गणपती बाबा, कारण गौरी मातेने आपल्या अंगाच्या मळाला बनवलेलं आणि नंतर स्नानाला गेली होती आणि ते शिवशंकर डायरेक्ट सगळी सगळ्यांना माहिती. सुरुवात हे ते पवित्र गौरी कुंड आहे. पुरणपोळी खायला लागलात. खाऊ नको जास्त एक प्रोटेक्ट सगळ्याला पहिले मी जातो पण चालायला थांबून मी व्हिडिओ चालू आहे. पहिल्यांदा पदयात्रेचा पण नाही. काय बोलतात? ट्रॅकिंग थोडं वरती काढलं. काय मस्त वातावरण आहे. एक फोटो काढायचा. सर्व पायांच्या समोर बर्फ बघायला एकदम भारी. रिफ्रेश झाला एकदम मस्त. आणि माझा मित्र ओंकार ज्या मैदानावर तुम्हाला फोटो काढायला अर्धा तास सांगतो. 2 किलोमीटर समोर बर्फ आहे मित्रांनो मस्त एकदम. काय मस्त नदी आहे. थंड वातावरण एकदम कडक. फुल ऑन धमाल मित्रांनो. खतरनाक टूर झालंय. एकदम चिल वातावरण. सुपर क्लायमेट एकदम एक नंबर आहे. मित्रांनो फायनली केदारनाथ मंदिरात पोहोचलोय मी. ड्रीम कम्प्लिटेड. काय वातावरण आहे मस्त एकदम स्वर्ग. थोडंसं ट्रॅकिंगमुळे लेट पोचलो. नंबर वातावरण आहे मित्रांनो. फ्रेश वगैरे होऊन आला आहे. आता दर्शन झालं एकदम मस्त. मंदिरचा दरवाजा तर बंद झाला होता पण मागून थोडंसं प्रयत्न करून दर्शन झालं. काही लुक आहे, काही व्ह्यू आहे, पाहू शकत काय मस्त मजा आहे. थंडीचा विचार केला तर थंडी तर फारच आहे. -वर आहे थंडी. आपल्याला सहन नाही होणारी थंडी मला तर लागत आहे पूर्ण. सकाळी पण आम्ही दर्शनासाठी परत येणार आहेत. केदारनाथचं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही वरती 2 किलोमीटर वर एक भैरवनाथाचं मंदिर आहे ते बघायला चाललंय. थकलेलो तर आहे, जायची इच्छा नव्हती तरी पण चाललोय. बघू, दर्शन दाखवतो.
फोटो काढण्यासाठी. जय शिवराय. मस्त. हा मित्रांनो, केदारनाथ मंदिराकडनं तुम्ही भैरवनाथला जाण्यासाठी मी सांगितलं होतं. तुम्ही भैरवनाथ मंदिरात जाऊ शकता. वरती जायला जास्त वरती नाही. चला भेटू.